पुणे महापालिका निवडणुकीत एकत्र लढणाऱ्या दोन्ही राष्ट्रवादी निवडणुकीनंतर एकत्र येणार का अशी चर्चा आहे। यावर झी 24 तासच्या टू द पॉइंट या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सूचक वक्तव्य केलं। राजकारणामध्ये कुणी कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो असं अजित पवार यांनी विधान केलेलं आहे। भविष्यात पवार आणि तुम्ही म्हणजे एकत्र येणार का? शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी एकत्र येणार का? तुम्ही म्हटलात तुझ्या तोंडात साखर पडो, तुम्हाला असं मनापासून वाटतं? नाही, एखादी गोष्ट बोलली मी तेवढंही म्हणायचं नाही तुझ्या तोंडात साखर पडो। पण तुमची इच्छा आहे का मनापासून? माझा आजपर्यंतचा स्वभाव आहे, मी जे त्यावेळेस माझ्या मनात जे येतं ते मी बोलून जातो। त्याच्यातनं अर्थ काढायचे ते काढतात लोक। एक फॉर्मेडेबल युती असू शकते, दोन्ही पक्ष एकत्र आले तर पुन्हा एक ताकद उभी राहू शकते। त्याच्यामध्ये अजून त्या अँगलने आम्ही विचारच केलेला नाहीये, कारण आज तर आम्ही व्यवस्थितपणे हे सरकार चालवतो, त्यामुळे तसा अजून काही आम्ही त्या बाबतीत विचार त्या ठिकाणी केला नाही। पण होऊ शकते, शक्यता तुम्ही नाकारत नाही त्या कमलेजी, मी एक आपल्याला सांगतो, तुम्ही इतका त्याचा किस काढत प्रयत्न करता, मी एकच सांगतो, कुठल्याही पत्रकारांनी, कुठल्याही वरिष्ठांनी, कुठल्याही संपादकांनी राजकारणामध्ये कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो, कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो।